नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाजिरे, वरिवरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथपुरे, देखो निचिंता हरी. गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे. मंगळमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. चैतन्य वाहिनीच्या वतीनं 22 तारखेपासून सुरू असलेला अत्यंत उत्साहाने आणि जोमाने साजरा होणारा हा गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवाचं आज दशमपुष्प. आजचा जो कार्यक्रम आहे तो हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहे सुप्रसिद्ध हास्य विनोद व्यंगकार. नुसते मध्य प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात ज्यांची हास्य कलाकार म्हणून कीर्ती पसरलेली आहे असे श्री दत्तात्रय कुलकर्णी, कुलकर्णी बंधू. मूलतः आपण जबलपूरचे आहात पण आता ते इंदोरला स्थायी झालेले आहे. तेव्हा श्री दत्तात्रय कुलकर्णी हे इंदोरहून आज या कार्यक्रमात उपस्थित होत आहेत आणि ते आणि त्यांच्या पत्नी सौ जयश्री कुलकर्णी, त्याचबरोबर इंदोरच्याच मंजुषा जोहरी आणि राजेश जोहरी यांनाही आज आपण या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं होतं. पण काही अपरिहार्य कारणास्तव ते उभयता उपस्थित होऊ शकले नाही. तेव्हा मी श्री दत्तात्रय कुलकर्णी आणि सौ जयश्री कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून, गणेरायांच्या समोर दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. श्री दत्तात्रय कुलकर्णीजी आणि सौ जयश्री कुलकर्णीजी. मंगळमूर्ती मोरया. लोक हो, कोरोनाचं वातावरण असलं तरी तुम्ही आम्ही आज एकत्र आहोत आणि माध्यम झालेलं आहे चैतन्य वाहिनी. गणेशोत्सवाचे दिवस लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करून समाजाला संग्रहित करण्याचा संकल्प घेतला. ते संस्कार तुमच्या आमच्यावर आहेत. आज मोठा आनंदाचा दिवस की आज आपण एक हास्य कवी दरबारामध्ये पोहोचणार आहोत चैतन्य वाहिनीच्या माध्यमाने. कोणाला रडवणं फार सोपं आहे पण कोणाला हसवणं आणि तेही फक्त 4 ओळी लिहून महद आश्चर्याची गोष्ट आहे. नाही, ही गजाननाची कृपा आहे की आज तुम्ही आम्ही चैतन्य वाहिनीच्या यापूर्वीच्या 2 सफलतम कार्यक्रमांनंतर आज आपण हास्य कवी संमेलनाच्या दरबारात एकत्रित आहोत. तुम्हा सर्वांचे स्वागत. दीप प्रज्वलनानंतर आजचे प्रमुख पाहुणे श्री दत्तात्रय कुलकर्णी यांचं चैतन्य वाहिनीतर्फे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सौ जयश्री कुलकर्णी यांचंही मी चैतन्य वाहिनीतर्फे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करतो. धन्यवाद दादा. यानंतर आपली ज्याप्रमाणे नित्य परंपरा आहे
की कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनानंतर आपण गणेशरायांच्या चरणी गणेश वंदना करून कोणताही कार्यक्रमाचा शुभारंभ करत असतो. तेव्हा मी गायत्री परांजपे यांना आमंत्रित करतो की त्यांनी गणरायांच्या चरणी आपली गणेश वंदना सादर करावी. गायत्री परांजपे. गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी गागर करीती धुण झुण, पायी गागर करीती धुण झुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो, कटी पीतांबर कसोनावर झरी, कटी पीतांबर कसोनावर झरी, बाल गजानन नरतना सकरी, तुंदिल तनुतरी चपल साजिरी, तुंदिल तनुतरी चपल साजिरी, लावण्ये साजतो, गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी गागर करीती ऋण झुण, पायी गागर करीती ऋण झुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो. धन्यवाद गायत्री. मी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की आजचा आपला कार्यक्रम जो आहे तो हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे हास्य कवी दरबार असा हा दरबार सजलेला आहे. आणि या हास्य कवी दरबारामध्ये आपल्याला 9 साहित्यिक रत्न लाभलेले आहेत. त्यापैकी माधुरी खर्डेनवीस भोपाळहून, सुबोध मांडवीकर जबलपूरहून, मदन बोबडे इंदोरहून, नितीन देसाई जबलपूरहून, शांताताई लागू पणजीहून, अनिल निगुडकरजी इंदोरहून, तसेच माधवी करमळकर इंदोरहून, विद्या श्राफ बुरहानपूरहून आणि यशोदा त्रिवेदी जबलपूरहून अशा विभिन्न स्थानांहून आपल्याला कवी आणि कवयित्री अशा 9 रत्नांचा साहित्यिक दरबार, हास्य कवींचा दरबार इथे लागलेला आहे. सर्वप्रथम मी प्रत्येक कवी आणि कवयित्रींचा परिचय आपणास करून देणार, त्यांचं चैतन्य वाहिनीतर्फे स्वागत करणार आणि नंतर आजच्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करणार आहोत. सर्वप्रथम माधुरी खर्डेनवीस भोपाळ. माधुरीताई लोकनिर्माण विभाग भोपाळला वरिष्ठ मानचित्रकार या पदावर कार्यरत आहेत. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या रचना आपण करत असतात. नाट्य कलाकार आहेत. विविध सांगीतिक कार्यक्रमांचे सफल निवेदन पण आपण करता. हिंदी मराठी कविता आणि कथांच्या आपण रचनाकार आहात. लेख, संस्मरण, कथाकथन आणि यात्रा वृत्तांत यांचे लेखन आपल्या अनेक मासिकांतून प्रकाशित झालेले आहे. तरंगिणी हा आपला काव्यसंग्रह आहे जो प्रकाशित झालेला आहे. अशा माधुरी खर्डेनवीस भोपाळहून आपल्याला आजच्या या कार्यक्रमात लाभलेले आहे. मी चैतन्य वाहिनीतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. माधुरीजी. आपले द्वितीय कवी आहेत श्री सुबोध मांडवीकर आणि सुबोध मांडवीकरजीच आजच्या या
काव्य संमेलनाच्या व्यासपीठाचे सूत्रसंचालन पण करणार आहेत. सुबोध मांडवीकरजी जबलपूरचे मूळतः आहेत. मेकॅनिकल BE आहे. अधीक्षण अभियंता म्हणून मध्य प्रदेश पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड जबलपूरला आपण कार्य करीत आहात. हिंदी मराठी अशा कवितांचे उत्कृष्ट लेखन आपण करता. उत्कृष्ट नाट्यकर्मी पण आहेत आणि एक सफल सूत्रसंचालक म्हणून आपण प्रसिद्ध आहात. तेव्हा मी चैतन्य वाहिनीतर्फे श्री सुबोधजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. सुबोधजी. मदनजी बोबडे, इंदोर. श्री मदनजी आपल्याला इंदोरहून लाभलेले आहेत. छंदवाचन, लेखन, स्केचिंग आणि समाजकार्य हे आपले विशेष आवडीचे विषय आहेत. एक त्रैभाषिक रचना संग्रह, असा रचना संग्रह ज्याच्यामध्ये मराठी कविता पण आहे, उर्दू कविता पण आहे आणि हिंदी कविता पण आहे, असा त्रैभाषिक रचना संग्रह आपला भाव त्रिवेणी या नावाने प्रकाशित झालेला आहे. स्वत्वकथा अखिल भारतीय स्पर्धेत पुरस्कृत झालेले आहात. अनेक पत्रपत्रिकांमधून आपल्या कथा आणि कविता या वेळोवेळी प्रकाशित होत असतात. असे श्री मदन बोबडेजी या कवी संमेलनात आपली रचना सादर करणार आहेत. मी त्यांचं चैतन्य वाहिनीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. मदनजी. नितीन देसाई आपले चौथे कवी. जबलपूरला वास्तव्य असतं. बिझनेस ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपण शिक्षण घेतलेले आहे. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनियर आहात. पर्यावरण क्षेत्रामध्ये आपलं विशेष योगदान असतं. BSNLच्या डिपार्टमेंटमधून सहाय्यक महाप्रबंधकच्या पदावरून आपण सेवानिवृत्त झालेले आहात. BE आणि MBA बरोबर संगीताच्या क्षेत्रात आपण तबला विशारद पण आहात. आपण ही डिग्री खैरागड विश्वविद्यालयातून प्राप्त केलेली आहे. हिंदी मराठी असं व्यंगलेखन आणि कविता या क्षेत्रात आपलं विशेष योगदान आहे. BSNमध्ये श्री नितीनजींना संचार शिरोमणी म्हणून सन्मानित करण्यात पण आलेलं आहे. अशा नितीनजींचं मी चैतन्य वाहिनीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. नितीनजी. आपल्या या हास्य कवी संमेलनातल्या नवरत्नांपैकी 5वे रत्न म्हणजे शांताताई लागू. शांताताई लागू या पणजीहून आलेल्या आहेत. उत्तम साहित्यिक आणि यांची एकूण 5 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. कथासंग्रह रुजवण हा यांचा विशेष कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. ललित लेखन संग्रह उभ्या आडव्या रेषा या नावाने प्रकाशित झालेला आहे. काव्यसंग्रह सांज मोगरा, व्यंग कविता चारोळ्या, आरसा बिलोरी या नावाने प्रकाशित झालेले आहे. अनेक विडंबनं आपण तयार केलेली आहे. एका विडंबाचं नाव आहे खाली डोके वर पाय. उभ्या आडव्या रेषा या ललित लेख संग्रहाला पण आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. विशेष रूपाने गोमांतक मराठी अकादमी या संस्थेतर्फे उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार 2006 मध्ये आपल्याला मिळाला असून आपण गोमांतक मराठी अकादमीतर्फे सन्मानित झालेले आहात. अशा उत्कृष्ट साहित्यिक शांताताई लागू पणजीहून या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहे. चैतन्य वाहिनीतर्फे मी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. शांताताई. अनिलजी निगुडकर. आपण मूळतः इंदोरचे आहात. भारतीय स्टेट बँकमधून सेवानिवृत्त अधिकारी आहात. मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पूर्व कार्यकारिणी सदस्य राहून चुकलेले आहात आणि त्याचबरोबर आपण पूर्व उपाध्यक्ष पद देखील भूषवलेलं आहे. मराठी विश्व कवी संमेलनात अमेरिका आणि दुबई येथे आपणास आमंत्रित करण्यात आलेले आहे. 2 काव्यसंग्रह कुत्रा चावला आणि तुझी आठवण असे हे यांचे प्रकाशित झालेले आहेत. साहित्य संमेलन
जे नागपूर, सांगली, उस्मानाबाद, महाबळेश्वर या जागी झालेले आहेत, तिथे अनेक जागी आपणास कवी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे आणि आपण आपल्या उत्कृष्ट कविता अशा साहित्य संमेलनांमधून सादर केलेल्या आहेत. तेव्हा अनिलजी निगुडकरांचं मी चैतन्य वाहिनीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. अनिलजी. माधवीताई करमळकर, आपण मूलतः इंदोरच्या आहात. BHEL भोपाळ येथील कॉर्नल कॉन्व्हेंट स्कूलमधून आपण सेवानिवृत्त शिक्षिका आहात. आपलं शिक्षण MA BEd पर्यंत झालेलं आहे. 3 मराठी काव्यसंग्रह आपले प्रकाशित झालेले आहेत. हिंदी बालगीतांवर आधारित पुस्तक देखील आपलं प्रकाशित झालेलं आहे. 12 एकांकिकांचं लेखन आपण केलेलं असून त्या एकांकिकांचं दिग्दर्शन आणि मंचन देखील आपल्या मार्गदर्शनात झालेलं आहे. सर्वोत्तममध्ये आपले लेख आणि कविता या प्रकाशित होत असतात. आपले वाचनालय या संस्थेकडून अखिल भारतीय काव्य साधना सन्मानने आपण सन्मानित झालेले आहात. अशा माधवीताई आज आपल्याला इंदोरहून या कवी संमेलनात लाभलेल्या आहेत. मी चैतन्य वाहिनीतर्फे माधवीताईंचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करतो. विद्याताई श्राफ. विद्याताई श्राफ या बऱ्हाणपूरहून उपस्थित झालेल्या आहेत. आपण शिक्षणाच्या क्षेत्रात बायोकेमिस्ट्री नागपूर युनिव्हर्सिटीहून MSc केलेलं आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमधल्या आपण पूर्व व्याख्याता पण आहात. स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस पुणे येथून उमलत्या कळ्या हा आपला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. बृहन महाराष्ट्र मराठी साहित्य मंडळ तर्फे निबंध स्पर्धेत आपण अनेकदा पुरस्कृत व सन्मानित झाले आहात. बृहन गुजराती समाज मंडळाच्या आपण सध्या अध्यक्षपदावर कार्य करीत आहात. शब्दमैत्रीशी, जी बऱ्हाणपूरला एक शब्दमैत्री म्हणून साहित्यिक संस्था आहे, त्या संस्थेशी आपण अनेक वर्षापासून निगडीत आहात. काटेरी व्यथांच्या रुपेरी कथा हा आपला कथासंग्रह पण प्रकाशित झालेला आहे. मुख्यतः आपण मूलतः गुजराती असून आज मराठी भाषेत आपण आपल्या कविता सादर करणार आहात. मी त्यांचं चैतन्य वाहिनीतर्फे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करू इच्छितो. आणि आपल्या आजच्या नवरत्नांपैकी नवरत्न, साहित्यिक रत्न म्हणजे यशोदा त्रिवेदी जबलपूर. आपण उदीयमान कवयित्री आहात, गृहिणी आहात. साहित्यात आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपल्याला विशेष रुची आहे. त्यामुळे साहित्यातील वाचन आणि आध्यात्मिक क्षेत्रातील वाचन असं आपलं सतत चालू असतं. त्या आज आपल्याला या कवी संमेलनात लाभलेल्या आहेत. मी चैतन्य वाहिनीतर्फे त्यांचेही पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करू इच्छितो. कवी आणि कवयित्रींच्या चैतन्य वाहिनीतर्फे स्वागत शृंखला झाल्यानंतर आता मी हास्य कवी संमेलनाचा हा कार्यक्रम संचालित करण्यासाठी, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी जबलपूरचे उत्कृष्ट कवी, उत्कृष्ट नाट्यकर्मी श्री सुबोधजी मांडवीकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कवी संमेलनाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळावी. मी त्यांना आमंत्रित करतो. माननीय सुबोधजी. धन्यवाद विश्वासजी, धन्यवाद. आजच्या या कवी संमेलनाची सूत्रे जशी तुम्ही माझ्या हातात दिली ना, तेव्हा माझ्या तोंडून एकदम निघालं, आहा भारी आहे हो. खरंच एक तर कवी संमेलनाची सूत्रे आणि तेही हास्य कवींना एका सूत्रात बांधून ठेवणे हे फार कठीण काम असते. चला ठीक आहे, पण चैतन्य वाहिनीने जो माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणजे आता इथं विश्वास म्हणजे भरोसा, जो भरोसा ठेवला आहे तिथे मी त्यांचा म्हणजे फार आभार आहे या कामाकरता. आणखीन मला विश्वास आहे की आपल्यालाही आजचा हा कार्यक्रम फार फार आवडेल आणि ह्यासाठी मी चैतन्य वाहिनीचा
खूप खूप आभारीपणा. आणि हो, सूत्राचा उल्लेख केला म्हणून आठवले, कोणत्याही प्रांताची राजधानी हे त्या प्रांताचे सर्वात महत्त्वाचे शहर असते आणि त्या प्रांताची सगळी प्रशासनिक सूत्रे त्या राजधानीतूनच हल्ली जातात. आणि म्हणूनच आमच्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाल येथून आलेल्या कवयित्रीच्या कवितेने कवी संमेलनाचा श्री गणेश करूया तर आपल्याला हलविण्यास, म्हणजे आपल्याला हास्याच्या दृष्टीने आणि हास्याने हलविण्यास मी आमंत्रित करीत आहे भोपाळहून श्रीमती माधुरी खर्डेनवीस. नमस्कार, मी माधुरी खर्डेनवीस, भोपाळहून. चैतन्य वाहिनी या यूट्यूब चॅनलवर आज मला हास्य कविता सादर करण्याच्या संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझ्या कविता प्रस्तुत करते. माझी पहिली कविता आहे. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे शूरवीर. अहो, जगात किती लोक आपले शूरवीरता वाखाण करतात. माझी शूरवीरता आज मी तुम्हाला सांगते. मी किती शूर आहे. ऐका माझी शूरवीरता. शूरवीर म्हणविता उगा काय आखडता, शूरवीर म्हणविता उगा काय आखडता, माझ्या सम शूरवीर या जगात कोण आहे. शूरवीर म्हणविता उगा काय आखडता, माझ्या सम शूरवीर या जगात कोण आहे. सुरी घेतली हातात एक घाव दोन भाग, सुरी घेतली हातात एक घाव दोन भाग, बटाट्याला सपासप कापून मी घेत आहे. अजून काय करू शकते मी. भोक वांग्याच्या पोटात करून मी झटक्यात, भोक वांग्याच्या पोटात करून मी झटक्यात, भाजण्यास शेगडीवर टांगून मी देत आहे. भोक वांग्याच्या पोटात करून मी झटक्यात, भाजण्यास शेगडीवर टांगून मी देत आहे. मिरचीला पाट्यावर टाकून लसूण आलं, मिरचीलाही मिरचीला नाही, मिरचीला पाट्यावर टाकून लसूण आलं, दणादण ठेचून मी वाटूनच घेत आहे. मिरचीला पाट्यावर टाकून लसूण आलं, दणादण ठेचून मी वाटूनच घेत आहे. आणि माझ्याकडे डोळे उचलून बघायचे नाही. कोणी डोळे उचलून वटारून बघितले तर त्याचे काय हाल करते मी. डोळे वटारून डाळ म्हणे नाही शिजणार, डोळे वटारून डाळ म्हणे नाही शिजणार, कुकरच्या कैदीत मी तिला टाकणार आहे. डोळे वटारून डाळ म्हणे नाही शिजणार, कुकरच्या कैदीत मी तिला टाकणार आहे. मारून मी बुक्याचार कणिकेचे हाल हाल, मारून मी बुक्याचार कणिकेचे हाल हाल, हातानेच परातीत मळून घेणार आहे. मारून मी बुक्याचार कणिकेचे हाल हाल, हातानेच परातीत मळून मी घेणार आहे. बोट्या बोट्या करणार, इतक्यावरच थांबणार नाहीये मी. बोट्या बोट्या करणार, लाटण्याने लाटणार, बोट्या बोट्या करणार, लाटण्याने लाटणार, भाजून शेकून तिला चटके देणार आहे. बोट्या बोट्या करणार, लाटण्याने लाटणार, भाजून शेकून तिला चटके देणार आहे. वीरता वाखाणण्याचा मला अभिमान नाही. एवढं करूनही मी अभिमानी मुळीच नाही. वीरता वाखाणण्याचा मला अभिमान नाही, गोष्ट कधी निघाली की तेव्हा सांगणार आहे. वीरता वाखाणण्याचा मला अभिमान नाही, गोष्ट कधी निघाली की तेव्हा सांगणार आहे. गोष्ट कधी निघाली की तेव्हा सांगणार आहे. गोष्ट कधी निघाली की तेव्हा सांगणार आहे. धन्यवाद. वा वा माधुरीजी, वा. आपल्या या शौर्य आणि हास्य रसाने भरलेल्या जोरदार कवितेने सर्व हल्ले नाही तर हादरले सुद्धा नाही, म्हणजे हसले सुद्धा. त्यांना निश्चित खूप खूप आनंद झाला. आणि ह्यासाठी मी मात्र एवढेच म्हणू शकतो, शूरा मी वंदिले. एकदा काय झाले, एका कवी संमेलनात मी आपल्या मित्राला घेऊन गेलो. तो म्हणे, हे पा,
मला ना हे कविता बिविता काही समजत नाही. मी काय करू तिथे येऊ? मी म्हणालो, अरे सर्व वा वा म्हणतील तर तू पण म्हण. मधून मधून वाह क्या बात है, वाह क्या बात है असं म्हण. म्हणजे लोकांना वाटेल की नाही तुला पण कविता समजते. तो म्हणाला ठीक आहे. आता जेव्हा मी कविता म्हणायला बसलो तेव्हा काय झाले, श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली वाह वाह क्या बात है, क्या बात है. पण अचानक हा उठला आणि म्हणाला वाह क्या बात क्या है, क्या बात क्या है. जाऊ दे. नाही, पण आम्ही जाणतो, आपण सर्व जाणकार आहात कवितेबद्दल. आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठी इंदोरहून एक वजनदार हास्य कविता घेऊन येत आहे श्रीयुत मदन बोबडे. नमस्कार, मी मदन बोबडे इंदूरहून माझी रचना प्रस्तुत करत आहे. एका कवीचा सात्विक संताप. शब्दरचना अनाकलनीय हवी. शब्दरचना अनाकलनीय हवी. इतके कठीण अवास्तव शब्द, शब्दांचे आघात घणाणून पाडावे ऐकणाऱ्याच्या बोडख्यात की तो अर्धमूर्छित झालाच पाहिजे. नाहीतर तुमची कविता कोण ऐकणार? काय कविता म्हणजे नशा व्हायला हवी. सरळ सरळ पाण्यासारखी पोटात गेली त्याला काय अर्थ आहे? आजकाल मी भाड्याने किंवा विकत मोठी मोठी दालनं घेत आहे. अवजड बोजड शब्दांना, मोठ्या मोठ्या शब्दांना आपापसात असंबंधपणे वेल्डिंग करून त्यात ठेवत आहे. मग कविता करताना कसं सगळं तयार पाहिजे. मग त्या अवजड बोजड शब्दांना इकडे तिकडे भिरकावत ज्या क्रमानं ते लागतील त्या क्रमानं मी मोठ्या त्वेषानं बुलंद आवाजात लोकांना चमत्कृत करत ऐकवेन. लोकांना कळणार काहीच नाही, पण भारावून टाळ्यांचा गजर करतील खूप मोठ्यानं, बराच वेळपर्यंत, खूप वेळपर्यंत. धन्यवाद. एका वेगळ्या प्रकारची कविता मदनजी आपण ऐकवली. मी म्हणतो आपला हा जो सात्विक संताप आहे ना, हा असाच राहू द्या. त्यामुळे आम्हा श्रोत्यांना नवीन नवीन छान छान कविता ऐकायला मिळतील. आता आपण देशातल्या सर्व स्वच्छ शहरात आलोच आहो, इंदोर. तर विचार केला एक फेरफटका मारून यावा. हे शहर ना स्वच्छ आहे, चौथ्यांदा ह्याला प्रथम क्रमांक पटकावला. आता शहर स्वच्छ असल्याने इंदोरकरांचे आरोग्य पण छान राहत असेल. फिरता फिरता मला एक वयस्क गृहस्थ, म्हणजे माझ्याहून वयस्क गृहस्थ भेटले. त्यांच्या दोन्ही हातात पिशव्या होत्या. मला ते बघवलं नाही. मी म्हणालो, अरे आप इतना सामान लेकर क्यों चल रहे हैं दोनों हाथों में? ऐसा नहीं चलना चाहिए वजन लेकर. तर ते मला बघून म्हणतात, काय? अरे बुड्ढा होगा तेरा बाप. मी दचकलो आणि मी आपली वाट बदलली. आता प्रेक्षकांसमोर इंदोरहून येत आहे माधवी कळमरकर एक विशेष सूचना घेऊन तुम्हा सर्वांकरता. नमस्कार, मी माधवी करमळकर इंदोरहून. माझ्या कवितेचं नाव आहे मला कुणी म्हातारी म्हणायचं नाही. सांगून ठेवते ऐका बाई, मला कुणी म्हातारी म्हणायचं नाही. सांगून ठेवते ऐका बाई, मला कुणी म्हातारी म्हणायचं नाही. केस माझे गळून गेले, केस माझे गळून गेले,
उरले सुरले पांढरे झाले. उरले सुरले पांढरे झाले. गोदरेज लावून काळे केले. गोदरेज लावून काळे केले. त्यात पांढरे केस कुणी शोधायचे नाही. त्यात पांढरे केस कुणी शोधायचे नाही. मला कुणी म्हातारी म्हणायचं नाही. सांगून ठेवते ऐका बाई, मला कुणी म्हातारी म्हणायचं नाही. दात माझे किडले होते. दात माझे किडले होते, अर्ध्या अधिक पडले होते. दात माझे किडले होते, अर्ध्या अधिक पडले होते. आता 32 लावली आहे. आता 32 लावली आहे. निरखून तिला बघायचं नाही. निरखून तिला बघायचं नाही. मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. सांगून ठेवते ऐका बाई, मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. BP, शुगर, थायरॉईड आणि हार्ट प्रॉब्लेमसुद्धा आहे. BP, शुगर, थायरॉईड आणि हार्ट प्रॉब्लेमसुद्धा आहे. कंबरदुखी नेहमीच असते. कंबरदुखी नेहमीच असते. कौतुक यांचं करायचं बाई, कौतुक यांचं करायचं बाई, मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. सांगून ठेवते ऐका बाई, मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. वय झालं कंबर वाकली. वय झालं कंबर वाकली, मन मात्र तरुण आहे. मन मात्र तरुण आहे. वाऱ्यासंगे डुलत बाई, वाऱ्यासंगे डुलत बाई, फुलपाखरा परी उडत बाई. वाऱ्यासंगे डुलत बाई, फुलपाखरा परी उडत बाई, मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. सांगून ठेवते ऐका बाई, मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. मला कोणी म्हातारी. ज्याप्रमाणे सुबोधजींनी सांगितलं की हास्य कवी संमेलनाचे 2 चक्र होणार आहे, तर सध्या प्रथम चक्र चालू आहे आणि प्रथम चक्रामध्ये माधवीताई करमळकर इंदोर यांनी एक फार सुरेख आणि विनोदी रचना सादर केली आणि ती आपण ऐकलीच की मला कोणी म्हातारी म्हणायचं नाही. खरंच आज जर एखाद्या पुरुषाला अंकल म्हणा तर त्याची इच्छा असते की मला भैया म्हणावं, दादा म्हणावं, किंवा एखाद्या स्त्रीला जर कोणी आंटी म्हटलं तर तिला वाटतं की नाही दीदी म्हटलं तर जास्त चांगलं. आणि ती जी वास्तविकता आहे त्या वास्तविकतेचं चित्रीकरण जे आहे ते माधवीताईंनी आपल्या कवितेतून सादर केलेलं आहे. या शृंखलेत मी आजच्या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालक श्री सुबोध मांडवीकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपली दर्जेदार आणि उत्कृष्ट अशी विनोदी रचना सादर करावी. माननीय सुबोधजी मांडवीकर. नमस्कार. प्रथम गणरायाला व त्यानंतर चैतन्य वाहिनीवर उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना मी सुबोध मांडवीकर जबलपूरहून सादर नमस्कार करतो. खरंच या कोरोना काळात चैतन्य वाहिनीने जे मराठी भाषिकांसाठी साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजक असे नवचैतन्य निर्माण केले आहे, ही निश्चितच एक कौतुकाची बाब आहे. आजपर्यंत मी स्क्रीन समोर बसून या वाहिनीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतला, पण आज गणेशोत्सवानिमित्त आयोजित हास्य कवी संमेलनाच्या माध्यमाने मी आपल्या काही कविता ऐकवून आपल्याला आनंद वाटायचा प्रयत्न करणार आहे. आणि हो, ही चैतन्य वाहिनीने मला जी संधी दिली आहे त्यासाठी मी चैतन्य वाहिनीशी आणि या वाहिनीशी निगडीत सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार मानतो. खेळ सुरू करण्यापूर्वी खेळाडू वॉर्मअप करतो आणि कविता ऐकवण्यापूर्वी मी चारोळी वाटतो. माझी कविता ऐकल्यावर मला खात्री आहे आपण निश्चितच हसाल. आवडली तर विनोदावर आणि नाही तर आमच्याचवर हसाल. तर मी सादर करीत आहे माझी पहिली कविता.
कवितेचं शीर्षक आहे वहिनी सोसायटीची. वहिनी सोसायटीची. जेव्हा जेव्हा वाजते बेल आमच्या घराची, जेव्हा जेव्हा वाजते बेल आमच्या घराची, तेव्हा तेव्हा धडपड होते समोरच्या वहिनींची. 1, 2 किंवा 50दा वाजो आमची बेल, 1, 2 किंवा 50दा वाजो आमची बेल. पटकन बाहेर निघून बघते मेल आहे की फिमेल. आमची वहिनी असते नेहमीच दक्ष, रेंजमध्ये असणाऱ्या घरांकडे असते तिचे लक्ष. आमची वहिनी नेहमीच असते दक्ष, रेंजमध्ये असणाऱ्या सर्व घरांकडे असते तिचे लक्ष. कोण कुठे जातो येतो करते भारी पंचायत, कोण कुठे जातो येतो करते भारी पंचायत. खरे खोटे काय घडले सर्व असते तिला माहीत. हेतू नसतो कोणाचे बरे वाईट करण्याचा, हा तर गुण दोष आहे तिच्या स्वभावाचा. अशी ही वहिनी राहते प्रत्येक सोसायटीत, अशी ही वहिनी राहते प्रत्येक सोसायटीत. बिंदास राहते ती आणि फिरत असते ऐटीत. तुमचे हे किती छान कधी कधी म्हणते हिला, तुमचे हे किती छान कधी कधी म्हणते हिला. त्या त्यावेळी मात्र हिने मला बुक्का दिला. अगं असतात एखाद्याच्या आयुष्यात लई कष्ट, मी म्हणालो अगं असतात एखाद्याच्या आयुष्यात लई कष्ट. तिने जरी केले कौतुक पण तू नको हो न रुष्ट. बायको भडकली. ऑफिसात राहून नका ऐकू तिच्या कष्टपुराणाची लाईन. स्वतः काही करीत नाही, जेवण पण मागवते ऑनलाईन. नवऱ्यापेक्षा घरच्या डॉगीवर उतू जाते प्रेम, नवऱ्यापेक्षा घरच्या डॉगीवर उतू जाते प्रेम. आणि तुमचे हे किती छान असे करायचे क्लेम. 16 वर्षाच्या पोराची ती आई, 16 वर्षाच्या पोराची ती आई. वाटे तिला तीच आहे 16ची जणू. सोसायटीच्या पोरांना म्हणे मी तुमची ताई, मला तुम्ही आंटी नका न म्हणू, मला तुम्ही आंटी नका न म्हणू. पोरांची आंटी, पुरुषांची वहिनी, बायकोची कोणते समजले नाही. पोरांची आंटी, पुरुषांची वहिनी, बायकांची कोणते समजले नाही. कारण दिसली तर त्या बोलत नाही आणि नसली तर तिला बोलणे सोडत नाही. कोरोनाचे निघेल औषध पण स्वभावाला औषध नाही. खरे सांगतो, कोरोनाचे निघेल औषध पण स्वभावाला औषध नाही. अहो खरे सांगतो, ती दिसली नाही तर पुरुषांना पण करमत नाही, पुरुषांना पण करमत नाही. नमस्कार. आता उपस्थित नवऱ्यांना एक मी प्रश्न विचारतो की तुम्हाला बायकोच्या, हे पहा बायकोच्या, बायकांच्या नाही, की तुम्हाला बायकोच्या मनातले कधी काय चालले आहे कधी कळते का हो? नाही ना. पण बायकोला मात्र ते नक्की ओळखता येते की नवऱ्याच्या मनात काय चालले आहे. आता परमेश्वराने त्यांना हा गुण दिला आहे तर आपण काय करणार. तर आमंत्रित आहे बुऱ्हाणपूरहून विद्या शरद श्रॉफ आपली ही हास्य कविता घेऊन. नमस्कार, मी बुऱ्हाणपूरहून विद्या शरद श्रॉफ. चैतन्य वाहिनीने आयोजित केलेल्या गणेश उत्सवामध्ये हास्य रचनेच्या कार्यक्रमात मला सम्मिलित करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्याचप्रमाणे श्री विश्वास पाटणकर साहेब यांच्याबद्दलही मी आभार व्यक्त करते. मी माझी एक रचना प्रस्तुत करते आहे. रचनेचं नाव आहे एका पुरुषाचे मनोगत. एका पुरुषाचे मनोगत. नेहमीच पुरुष बायकांवर काही काही लिहित असतात, उडवत असतात, त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यावर जोक करतात. म्हटलं आपणही काहीतरी प्रयत्न करून पाहावा ना पुरुषांवर लिहायचा, काय हरकत आहे. म्हणून हा एक प्रयत्न. एका पुरुषाचे मनोगत. वडाची पूजा तिने केली,
वडाची पूजा तिने केली. आयुष्याची चिंता माझी मिटली. आयुष्याची चिंता माझी मिटली. व्रत करून हरतालिकेचे 7 जन्माची कैद पक्की झाली. व्रत करून हरतालिकेचे 7 जन्माची कैद पक्की झाली. एकच जन्म झाला होता ना पुरेसा. एकच जन्म झाला होता ना पुरेसा. मला तर विचारायचे होते. नेहमीप्रमाणेच मला गृहीत धरल्या गेले होते. ह्या जन्मातले भांडण तिला कॅरी फॉरवर्ड पुढच्या जन्मात करायचे होते. ह्या जन्मातले भांडण तिला कॅरी फॉरवर्ड पुढच्या जन्मात करायचे होते. तिने आपली सोय करून मला मात्र वेशीवर टांगले होते. दर जन्मात मीच का म्हणून बळीचा बकरा बनावे. म्हटले मीही हनुमानाचे स्तवन करावे आणि मागावे, बाबा रे देवा पुढल्या जन्मी ब्रह्मचारीच ठेवावे. आणि मागावे, देवा पुढल्या जन्मी ब्रह्मचारीच ठेवावे. धन्यवाद. पुरुष मित्रांनो, बघा, पुढच्या जन्मी ब्रह्मचारी राहण्याचा विचार असेल तर पुन्हा नीट विचार करा. हा, चला असो. श्री नितीन देसाई, जबलपूरचे आमचे मित्र, कवी संमेलन होणार होते चैतन्य वाहिनीवर. मी त्यांना कवी संमेलनासंदर्भात विचारले, कहो कवितेचे कसे काय? तर ते काय म्हणतात, अरे अजून प्रेरणा नाही मिळाली म्हणून कविता आली नाही. प्रेरणा मिळाली की मी सुंदर कल्पना करीन आणि मग आपली रचना पाठवीन. तर ऐकूया नितीन देसाई यांना त्यांनी प्रेरणासोबत कल्पनाला डोळ्यासमोर बसवून कोणती कविता रचली ते त्यांच्या शब्दांमध्ये. नमस्कार, मी नितीन देसाई, जबलपूर. सर्वप्रथम श्री गणेशोत्सव चैतन्य वाहिनी आणि श्री विश्वास पाटणकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी हास्य कवी संमेलन करता मला कविता प्रस्तुत करण्याची संधी दिली. मी 2 कविता प्रस्तुत करतो, दोन्ही हिंदीमध्ये. माझी पहिली कविता लॉटरी की महिमा. नावानेच तुम्हाला माहिती आहे की लॉटरी खेळलं की काय होतं, त्याची महिमाचा का बखान करतो. एक सज्जन खुशी खुशी मिठाई बांट रहे थे. एक सज्जन खुशी खुशी मिठाई बांट रहे थे और मिठाई बांटते बांटते खूब हाँक रहे थे. और मिठाई बांटते बांटते खूब हाँक रहे थे. तो एक ने पूछा, क्या पुत्र प्राप्ति हुई है भाई, इसलिए बांट रहे हो मिठाई? क्या पुत्र प्राप्ति हुई है भाई, इसलिए बांट रहे हो मिठाई? तो दूसरे ने पूछा, क्या हुआ है आपका प्रमोशन? क्या हुआ है आपका प्रमोशन, इसलिए चल रहा मिठाई का सेशन? क्या हुआ है आपका प्रमोशन, इसलिए चल रहा मिठाई का सेशन? तो तीसरे ने पूछा, क्या बनाया है आपने मकान? क्या बनाया है आपने मकान, इसलिए बांट रहे हो मिठाई की दुकान? क्या बनाया है आपने मकान, इसलिए बांट रहे हो मिठाई की दुकान? तो चौथे ने पूछा, क्या बना है विदेश यात्रा का प्रोग्राम, इसलिए बांट रहे हो मिठाई सुबह शाम? क्या बना है विदेश यात्रा का प्रोग्राम, इसलिए बांट रहे हो मिठाई की सुबह शाम? इस पर सज्जन हंसकर बोले, क्यों होते हो भैया परेशान, करता हूँ आपकी मुश्किल आसान, सुनाता हूँ लॉटरी की दास्तान, जिसका गली गली होता गुणगान। क्यों होते हो भैया परेशान, करता हूँ आपकी मुश्किल आसान, सुनाता हूँ लॉटरी की दास्तान, जिसका गली गली होता गुणगान। विरासत में मिली थी खुशियाँ ही खुशियाँ, क्योंकि मुफ्त में मिली थी डेली की दुखियाँ। विरासत में मिली थी खुशियाँ ही खुशियाँ, क्योंकि मुफ्त में मिली थी डेली की दुखियाँ। क्या बताऊँ आपको उस सज्जन के बारे में, मिठाई बांटने के पीछे सुख है जितना, उसके पीछे दुख है उतना। मिठाई बांटने के पीछे सुख है जितना, उसके पीछे दुख है उतना। दिनों दिनों से थी नंबर की आशा, पर छींकने भी किया खूब तमाशा। दिनों दिनों से थी नंबर की आशा, पर छींकने भी किया खूब तमाशा। वैसे भी आजकल छींक बहुत तमाशा कर रही है, आप सब जानते हैं। इस चक्कर में लॉटरी का टिकट गिर गया,
इस चक्कर में लॉटरी का टिकट गिर गया और दिनों से रुका हुआ नंबर भी खुल गया। इस चक्कर में लॉटरी का टिकट गिर गया और दिनों से रुका हुआ नंबर भी खुल गया। उसने सुना तो जैसे सांप सूंघ गया और जीता जाता आदमी स्वर्ग सुधर गया। उसने सुना तो जैसे सांप सूंघ गया और जीता जाता आदमी स्वर्ग सुधर गया। भाई, लॉटरी प्रेमी को मुक्ति दिला रहा हूँ, इसलिए उसके श्राद्ध पर मिठाई बांट रहा हूँ। भाई, लॉटरी प्रेमी को मुक्ति दिला रहा हूँ, इसलिए उसके श्राद्ध पर मिठाई बांट रहा हूँ। वर्तमान में बदले हैं वारों के नाम, जगह जगह खुल गए लॉटरियों के धाम। वर्तमान में बदले हैं वारों के नाम, जगह जगह खुल गए लॉटरियों के धाम। भाई, ये लॉटरी का खेल ही दगा है और नंबर के चक्कर में आदमी लगा है। नंबर के चक्कर में आदमी लगा, नंबर के चक्कर में आदमी। वाह नितिन जी वाह, क्या बात। राष्ट्रभाषा हिंदी में आपकी सबको गुदगुनाने वाली कविता बहुत ही शानदार है, बहुत शानदार। एक शेर अर्थ है, बचपन को साथ रखिएगा, बचपन को साथ रखिएगा जिंदगी के शाम में। बचपन को साथ रखिएगा जिंदगी के शाम में, उम्र महसूस न होगी सफर के मुकाम में। और अब हम अपने कविता का सफर ले चलते हैं गोवा की ओर। गोवा आणि गोवा म्हटले की लगेच मौज मस्ती आठवते सर्वांना, आणि हेही खरे आहे की तिथे मस्तीमध्ये वयाचे भानच राहत नाही। पण गोवा फक्त मौज मस्तीसाठी प्रसिद्ध नव्हे तर साहित्यासाठी पण प्रसिद्ध आहे हां। आता मी आमंत्रित करीत आहे पणजी गोव्याहून शांता लागू यांना आपली एक जोरदार मजेदार कविता ऐकण्यास। नमस्कार, मी शांता लागू, पणजी गोवा। मला आपण हास्य कवी संमेलनात निमंत्रित केल्याबद्दल मी पाटणकर सर आणि चैतन्य वाहिनीचे मनापासून आभार मानते। मी माझ्या 2 कविता वाचते, हास्य कविता। त्याच्यामध्ये पहिली आहे 16वं वरीस धोक्याचं। 16वं वरीस धोक्याचं असं म्हणतात, पण 16वं वरीस नाही 60वं वरीससुद्धा वेगळ्या अर्थाने धोक्याचंच असतं। तर ते कसं, ते आता या कवितेमध्ये बघा। वृद्धपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं। दात कवळीचे आले ग, दात कवळीचे आले ग, अन पुन्हा तरुण मी झाले ग, दात कवळीचे आले ग, अन पुन्हा तरुण मी झाले ग। आज मला हे गुपित कळलं कुंदकळ्यांच्या हास्याचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं। दात जरी हे नकली ग, दात जरी हे नकली ग, अन खावी चिवडा चकली ग, दात जरी हे नकली ग, खावी चिवडा चकली ग। परतून थोडं सुंठल्याचं, चाटण घ्यावं खोकल्याचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं। चूर्ण औषधे साथीला, चूर्ण औषधे साथीला, अन घट्ट धरावे काठीला, चूर्ण औषधे साथीला, अन घट्ट धरावे काठीला। तोल सुटावा अशी वेळही दुखणं लागलं पाठीचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं। केस रुपेरी झाले ग, अवचित ध्यानी आले ग, केस रुपेरी झाले ग, अन अवचित ध्यानी आले ग। ऐन्यामध्ये बघून जराशी
लेपण द्यावं कल्पाचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं. 60चाच करिश्मा ग, 60चाच करिश्मा ग, अन सोडा वॉटर चष्मा ग, 60चाच करिश्मा ग, अन सोडा वॉटर चष्मा ग. भैरटलेल्या कानामध्ये बटण असावं यंत्राचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं. कडक उन्हाचा ताप किती, कडक उन्हाचा ताप किती, पावसाची असे भीती. कडक उन्हाचा ताप किती बाई, पावसाची असे भीती. का खोटीला छत्री मारून जपून आता चालायचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं. नातू म्हणतो गोष्टी सांग, नातू म्हणतो गोष्टी सांग, अन मजला दिसते पुढची रांग. नातू म्हणतो गोष्टी सांग, अन मजला दिसते पुढची रांग. चटकन आता रांगेमध्ये, चटकन आता रांगेमध्ये, तिकीट मिळावं परतीचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं. वृद्धपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं. 60वं वरीस धोक्याचं ग, 60वं वरीस धोक्याचं. आता माझी दुसरी कविता आहे, ती आहे गुरुमंत्र. एक शाळा आहे, ती फक्त राजकारणाची आहे. तिथं राजकारण विषय शिकण्यासाठी एक शिष्य आला आहे गुरुजींकडे. तो गुरुजींना म्हणतोय, मला राजकारणातले मंत्रतंत्र सांगा. ते गुरुजी काय मंत्रतंत्र सांगतात ते आपण आता या कवितेमध्ये बघूया. कवितेचं नाव आहे गुरुमंत्र. मी गुरूंना म्हटलं मला राजकारण करायचंय. मी गुरूंना म्हटलं मला राजकारण करायचंय. गुरुजींनी विचारलं तुला कुठं कुठं चरायचंय. गुरुजींनी विचारलं तुला कुठं कुठं चरायचंय. मी म्हटलं गुरुजी पहिला धडा शिकवा. मी म्हटलं गुरुजी पहिला धडा शिकवा, राजकारण विषयातले मंत्रतंत्र ऐकवा. मी म्हटलं गुरुजी पहिला धडा शिकवा, राजकारण विषयातले मंत्रतंत्र ऐकवा. गुरुजी म्हणाले बाळा युनिफॉर्म हवा. गुरुजी म्हणाले बाळा युनिफॉर्म हवा, गेंड्याच्या कातडीचा शिवून घे ना नवा. गुरुजी म्हणाले बाळा युनिफॉर्म हवा, गेंड्याच्या कातडीचा शिवून घे नवा. छान छान वत्सा आता धुळाक्षरे गिरव. छान छान वत्सा आता धुळाक्षरे गिरव, पण त्याआधी डोळीवरची टोपी जरा फिरव. छान छान वत्सा आता धुळाक्षरे गिरव, पण त्याआधी डोळीवरची टोपी जरा फिरव. चार पायाच्या खुर्चीभोवती राजकारण फिरतं. चार पायाच्या खुर्चीभोवती राजकारण फिरतं, टोपी खालच्या बुद्धीचं कामच काय उरतं. चार पायाच्या खुर्चीभोवती राजकारण फिरतं, टोपी खालच्या बुद्धीचं कामच काय उरतं. पावकी निमकी विसर बाळा लाखाचे पाढे घो. पावकी निमकी विसर बाळा लाखाचे पाढे घो. खरं वाटेल असं खोटं बोल छाती ठोक. खरं वाटेल असं खोटं बोल छाती ठोक. खुशाल नेऊन बाजारात तत्वनिष्ठा विक. खुशाल नेऊन बाजारात तत्वनिष्ठा विक. आणि आता हळूहळू राजकारण शिक. आणि आता हळूहळू राजकारण शिक. धन्यवाद.
नमस्कार. जोरदार टाळ्यांनी खा. खूप छान. तर रसिक हो, बच के रहना रे बाबा 60 के हो या 60 के, बच के रहना रे बाबा 60 के हो या 60 के, पर हंसने के लिए पाबंदी नहीं, हंसते रहिए खुशियां बांट के, खुशियां बांट के. गोव्याची धमाल करून आपण परत भोपाळला येऊ. इथे आल्यावर भेटणार आहेत श्री अनिल निगुडकर. मी त्यांना विचारले, आपण बँकेत नोकरी केली तर धनलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी याबाबत आपला काय संदेश आहे. ते म्हणाले, लक्ष्मी ही लक्ष्मी असते, लक्ष्मी ही लक्ष्मी असते, गृहलक्ष्मी असो किंवा धनलक्ष्मी. लक्ष्मी ही लक्ष्मी असते, गृहलक्ष्मी असो किंवा धनलक्ष्मी, पण इतरांच्या दोन्ही लक्ष्मीकडे कधीच देत नाही लक्ष्मी. तर आता आपण मात्र लक्ष देऊ, ऐकूया अनिलजींची हास्य कविता. श्री अनिल निगुडकर. नमस्कार, मी अनिल निगुडकर आपल्याशी संपर्क पाळून साधत आहे. मी बँकेतला सेवानिवृत्त अधिकारी आहे. स्टेट बँकेत होतो मी. 36 वर्ष स्टेट बँकेत नोकरी केली. 1970 पासून 2006 साली मी रिटायर झालो. कवितेचा आणि मराठी साहित्याचा लहानपणापासूनच मला आवड होता. मी 4 वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा उपाध्यक्ष पदावर होतो आणि 8 वर्ष भोपाळच्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संघात कार्यकारिणीत होतो. या 8 वर्षापैकी मी 3 वर्ष सचिव होतो आणि 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून होतो. मी आपल्यासमोर जी कविता सादर करीत आहे ती मराठी माणसांची जी नावं आडनावं विचित्र असतात त्यावर आधारित ही कविता आहे. मला एकच विनंती आहे की आपल्यापैकी ज्यांची पण नावं ह्या कवितेत येतील, नावं किंवा आडनावं येतील, त्यांनी राग मानू नये आणि नुसता एक विनोदी कविता आपण ऐकतो एवढा पुरतच आपलं मर्यादित ठेवावं. तर मी ती कविता वाचून दाखवतो. त्याचं नाव आहे नावात काय असतं. नावात काय असतं, नावात काय असतं हे बऱ्याचदा लोक विचारत असतात. नावात काय असतं हे बऱ्याचदा लोक विचारत असतात, पण नावात किती मजा असते ते शोधून कधीच पाहत नसतात. पण नावात किती मजा असते शोधून कधीच पाहत नसतात. नाव लक्ष्मी, नाव लक्ष्मी परी बिचारी पैशासाठी वणवण फिरते. नाव लक्ष्मी परी बिचारी पैशासाठी वणवण फिरते आणि शांती नावाची आमची बायको रात्रभर कटकट करते. विनोद नावाचे गृहस्थ कधी विनोद कोणाला सांगतच नाही. विनोद नावाचे गृहस्थ कधी विनोद कोणाला सांगत नाही आणि नाव संतोष असलं तरी हे संतोषाने जगत नाही. प्रकाश अंधारे नावाचे गृहस्थ नेहमी मजला भेटत असतात. प्रकाश अंधारे नावाचे गृहस्थ नेहमी बटला भेटत असतात. कधी प्रकाश कधी अंधार त्यांच्या जीवनात येत असतात. या अशोकच्या डोक्यात कोण जाणे कोणचा शोक दडला असतो. या अशोकच्या डोक्यात कोण जाणे कोणचा शोक दडला असतो. अहो सदानंदप्रमाणे आमचा अशोक सर्वांवरती चिडला असतो. मिळून मिसळून शहाण्यासारखे शहाणेसाहेब वागत नाही. मिळून मिसळून शहाण्यासारखे शहाणेसाहेब वागत नाही आणि भांड ओरडून सुद्धा भांडसाहेब भांडत नाही. कांड आमचे साधे भोळे तर कुठलंही कांड करत नाही. अहो वाट पाहून लाड थकले त्यांचे लाड कोणी करत नाही. केसकरांचे केस गेले त्यांना टक्कल पडले आहे. टकले मात्र भाग्यवान त्यांचे सर्व केस उरले आहे. भावे नुसता भाव खाते धड जेवण सुद्धा करत नाही. आणि सुरेखा देखणेवर कॉलेजातला एकही तरुण मरत नाही. पहा मजा येतात की नाव मुलीचं त्या सुरेखा आडनाव देखणे. सुरेखा देखण्यावर कॉलेजातला एकही तरुण मरत नाही.
पाटील साहेब भांडकुदळ आहे. पाटील साहेब भांडकुदळ आहे, त्यांचा कोणाशी पटले नाही. पाटील साहेब भांडकुदळ आहे, त्यांच्या कोणाशीही पटले नाही. भिडे मात्र घाबरट आहेत, कोणाशी पण भिडले नाही. अहो नावाचे हे वैद्य, अहो नावाचे हे वैद्य यांना 6-6 महिने सर्दी असते. नावाचे हे वैद्य यांना 6-6 महिने सर्दी असते आणि 2 वेळा वर्षातून बायको दवाखान्यात भरती असते. राज्य गेलं वाडे गेले, राज्य गेलं वाडे गेले, नाव नुसतं उरलं आहे. राज्य गेलं वाडे गेले, नाव नुसतं उरलं आहे आणि 2 खोल्या तर 6 राजवाडे कसे बसे राहत आहे. या जोशीच्या तनात जोश नसतो, या जोशीच्या तनात जोश नसतो आणि हर्षाच्या मनात हर्ष नसतो. या जोशीच्या तनात जोश नसतो आणि हर्षेच्या मनात हर्ष नसतो. थकल्यासारखा जोशी दिसतो, थकल्यासारखा जोशी दिसतो आणि हर्षे नेहमी उदास असतो. जीर्ण मोडक्या दारासारखे करकरे करकर वाजत असतात आणि लहान हट्टी पोरांसारखे कुरकुरे कुरकुर करत असतात. 8 वर्षात अष्टपुत्रेला एकही पुत्र झाला नाही. 8 वर्षात अष्टपुत्रेला एकही पुत्र झाला नाही आणि 7 पिढ्यात वाघमाऱ्यांनी एक उंदीर सुद्धा मारला नाही. 7 पिढ्यात वाघमाऱ्यांनी एक उंदीर सुद्धा मारला नाही. काल परवाच्या गोष्टी सुद्धा आठवल्यांना आठवत नाही. काल परवाच्या गोष्टी सुद्धा आठवल्यांना आठवत नाही आणि टिकेकरांच्या पोटात सांगतो एकही गोष्ट टिकत नाही. टिकेकरांच्या पोटात सांगतो एकही गोष्ट टिकत नाही. हत्तीसारख्या लठ्ठबाईंना वर्गातली मुलं मुंगी म्हणतात. हत्तीसारख्या लठ्ठबाईंना वर्गातली मुलं मुंगी म्हणतात. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसारखे यांचे गोरे मास्तर दिसतात. फाटक साहेब माणूस घाणे ते नेहमी दार बंद ठेवतात. फाटक साहेब माणूस घाणे ते नेहमी दारे बंद ठेवतात. पोतदार मात्र दिलदार आहे ते बेडरूमची दारही उघडी ठेवतात. ले नुसतं ले म्हणतात पण कोणाला काही देत नाही. ले म्हणतात कोणाला काही देत नाही. नेणे मात्र समंजस आहे ते कोणाचेही नेत नाही. बोबडे साहेब न कंटाळता तासंतास भाषण देतात. बोबडे साहेब न कंटाळता तासंतास भाषण देतात आणि न कंटाळता भेरे साहेब त्यांचे भाषण ऐकत असतात. कुत्रे मांजर पाळणं आमच्या मांजरेकरांना आवडतच नाही. कुत्रे मांजर पाळणं आमच्या मांजरेकरांना आवडत नाही. अहो अत्रे मात्र कुत्रे पाळतात, त्यांना कुत्र्यांशिवाय चालत नाही. कोल्ह्यांच्या मुलीचं वाघांच्या मुलाशी लग्न म्हणतात ठरलं आहे. अहो आता या वाघ कोलीचं कसं पटणार, सर्वांना काळजी लागली आहे. परवा एका विचित्र लग्नात आमचं जाणं झालं होतं. नवरा म्हणे बाळ दे कारण नवरीचं नाव नवरे होतं. डोळस वहिनी आपल्या भाग्यावर आजकाल फार चिडल्या आहे. भेंडे आणि काणेच्या मुली त्यांच्या सुना झाल्या आहे. भीमाबाई ठमाबाई नऊवारीतल्या बायका वाटतात. शैला गौरी आणि चेतना बागेतल्या मोहक कळ्या वाटतात. तसंच दगडोपंत धोंडोपंत जुना काळचे पैलवान वाटतात. महेश, दिलीप, सुरेश, रमेश मुलींना आपले हिरो वाटतात. पुरुषांचा पगार आणि बायकांचं वय असं म्हणतात विचारू नये. तसंच म्हणतात कोणाच्या नावाची थट्टा कधी करू नये. झालं गेलं पुष्कळ झालं मी सर्व नावांची क्षमा मागतो. आणि नावावर केली कविता आता मी निमूटपणे बंद करतो. नमस्कार. आपण
आपण मराठी भाषेची वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली आहे. खरे, अहो नावात काय असते? जे काही असते ते व्यक्तीच्या कामातच असते. राजधानीकडून आपण येऊया संस्कारधानीकडे, म्हणजे जबलपूर शहर. हिंदी मराठी भाषेचे काय राव, आपण विनोदी कवितांचा आनंद घ्यावा. हिंदी मराठी भाषेचे काय राव, आपण विनोदी कवितांचा आनंद घ्यावा आणि चैतन्य वाहिनीच्या माध्यमाने कविवर्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा. आमंत्रित करीत आहे श्रीमती यशोदा त्रिवेदी यांना. नमस्कार, मी यशोदा त्रिवेदी. आज जी कविता म्हणणार आहे ती जेमिनी साहेबांची लिहिलेली कविता आहे आणि त्याला मी फिमेल करून हिंदी मध्ये रूपांतर केलेलं आहे. टाटा करके निकलगी जवानी, बुढ़ापा कैसे कटे. टाटा करके निकलगी जवानी, बुढ़ापा कैसे कटे. मन से मारा मर्या मर्या और तन से पोला पोला. मन से मारा मर्या मर्या और तन से पोला पोला. सब्जी वाले ने अम्मा बोला, फुटा बम का गोला. बदल गई से कहानी, बुढ़ापा कैसे कटे. टाटा करके निकलगी जवानी, बुढ़ापा कैसे कटे. लड़के बच्चे और पड़ोसी कहते जाओ तीर्थ काशी. लड़के बच्चे और पड़ोसी कहते जाओ तीर्थ काशी. रोगों ने है डेरा डाला, रात सतावे खासी. मौसम करे से छेड़खानी, बुढ़ापा कैसे कटे. मौसम करे से छेड़खानी, बुढ़ापा कैसे कटे. कभी किसी फिल्मी हीरोइन से चेहरा मिलाया करते. कभी किसी फिल्मी हीरोइन से चेहरा मिलाया करते. जब कोई लड़का सीटी बजाता और मटक के चलते. जब कोई लड़का सीटी बजाता और मटक के चलते. अब तो उतरिया से चेहरे का पानी, बुढ़ापा कैसे कटे. टाटा करके निकलगी जवानी, बुढ़ापा कैसे कटे. नए नए साजन का वो गाना याद आवे से. नए नए साजन का वो गाना याद आवे से. अब तो हनीमून की जगह हनुमान याद आवे से. बदल गई से जिंदगानी, बुढ़ापा कैसे कटे. टाटा करके निकलगी जवानी, बुढ़ापा कैसे कटे. कैसे कटे. क्या वाह वाह, एक शानदार प्रस्तुती होती. रसिक प्रेक्षको, आम्हाला खात्री आहे आपण ह्या हास्य कवी संमेलनाचा खूप खूप आनंद घेत असाल. मी एकदा पुन्हा आमंत्रित करीत आहे अबला नाही सबला नारी माधुरी खर्डणवीस यांना. त्या आपल्या धारदार विनोदी कवितेत आपल्यासमोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पतीचे प्रकार. पतीचे खूप प्रकार असतात. काही एक 4-5 प्रकार मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि जितके पती इथे ऐकत असतील त्यांनी आपापले प्रकार, आपण कोणत्या प्रकारात फिट होतो ते तपासून बघावे. तर ऐकूया पतीचे प्रकार. पहिला प्रकार. पाऊल पडता क्षणी घरात ती. पाऊल पडता क्षणी घरात ती. भीती ही व्यापतसे. खेळत असती लेकरे जिथेही. येवोनी जागी बसे. पाऊल पडता क्षणी घरातही. भीती व्यापतसे. खेळत असती लेकरे जिथेही. येवोनी जागी बसे. 8 8 10 कपाळी शोभे. 8 8 10 कपाळी शोभे. खोचून बोलतसे.
ऐसा खोचटपती लाभला जिला किव तिची येतसे. ऐसा खोचटपती लाभला जिला किव तिची येतसे. दुसरा प्रकार. खाण्याचे गुणगान जो करी सदा, खाण्याचे गुणगान जो करी सदा, दास जिभेचा असे. खाण्याचे गुणगान जो करी सदा, दास जिभेचा असे. पक्वान्ने बहुधा खुशाल उडवी, ढेरीकडे ना बघे. पक्वान्ने बहुधा खुशाल उडवी, ढेरीकडे ना बघे. येता जाता चरावयास याला, येता जाता चरावयास याला, फरसाण काही लगे. येता जाता चरावयास याला, फरसाण काही लगे. ऐसा खादाडपती लाभला जिला किव तिची येतसे. ऐसा खादाडपती लाभला जिला किव तिची येतसे. आता एक अजून प्रकार आहे, तिसरा प्रकार. पाऊल घरात कधीही ना टिके, पाऊल घरात कधीही ना टिके. बाहेर जीव रमे, घरची काळजी शिवे कधी न जाला. मित्रात गमतसे, घरची काळजी कधीही न शिवे जयाला. मित्रात गमतसे, मित्रात गमतसे. अवचित दर्शन घडतात कधी, अवचित दर्शन घडतात कधी. चंद्रही लाजतसे. ऐसा उनाडपती लाभला जिला किव तिची येतसे. ऐसा उनाडपती लाभला जिला किव तिची येतसे. आता एक पती असतो तो घरात टिकतच नाही, आणि एक असतो तो अगदीच घरात असतो. तो प्रकार बघा. देई ना जो कधीही क्षण मोकळे, देई ना क्षण मोकळे कधीही जो. मागेच मागे असे, देई ना क्षण मोकळे कधीही जो. मागेच मागे असे. घरच्या बाहेर जगाशी जयाला काहीच घेणे नसे. घरच्या बाहेर जगाशी जयाला काहीच घेणे नसे. न जाई न नेई कधीही कुठेही, न जाई न नेई, न जाई न नेई कधीही कुठेही. घरीच राहत असे. ऐसा घरगुशा पती लाभला जिला किव तिची येतसे. ऐसा घरगुशा पती लाभला जिला किव तिची येतसे. आणि शेवटचा प्रकार आता प्रस्तुत करते. प्रकार खूप आहेत, पण आपल्याजवळ टाइम लिमिटेशन आहे, त्यामुळे हा प्रकार तर खूपच मिळतो. पाचवा प्रकार आहे का. काडी ही न हलवी इथची तिथे, काडी ही न हलवी इथची तिथे. कामे जमत नसे, काडी ही न हलवी इथची तिथे. कामे जमत नसे. सारे काही हाती द्यावया लगे, हा एके ठिकाणी बसे. सारे काही हाती द्यावया लगे, हा एके ठिकाणी बसे. बस पहा मला अन फुले वहा, बस पहा मला अन फुले वहा. धोरण जयाचे असे. ऐसा आळशी पती लाभला जिला किव तिची येतसे. ऐसा आळशी पती लाभला जिला किव तिची येतसे. बोला जय जय रघुवीर समर्थ. खूप छान माधुरीजी, खूप छान, खूप छान. माधुरीजी, आपण सांगितले पतीचे चार पाच प्रकार. माधुरीजी, आपण सांगितले पतीचे 4-5 प्रकार. पण प्रकार कोणताही असो, बायको समोर आम्ही नेहमीच मानतो हार. पुढच्या मान्यवर कवयित्री आहे माधुरी कळमरकर. माझ्या या कवितेचं नाव आहे मला सासू नको ग बाई. मला सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई. सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई.
सदा न कदा कामाची हिला असते हो घाई. सदा न कदा कामाची हिला असते हो घाई. मला सासू नको ग बाई. सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई. वाचायला पेपर घेतला जरा, रागात आली तरा तरा. वाचायला पेपर घेतला जरा, रागात आली तरा तरा. ओढला पेपर फरा फरा. हिला अगदीच एटिकेट नाही, मला सासू नको ग बाई. वाचायला पेपर घेतला जरा, रागात आली तरा तरा. ओढला पेपर फरा फरा. हिला अगदीच एटिकेट नाही, मला सासू नको ग बाई. सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई. वरणात पिसरले टाकायला मीठ, पातळ झालं पोळ्यांचं पीठ. वरणात विसरले टाकायला मीठ, पातळ झालं पोळ्यांचं पीठ. तरी स्वयंपाक मी केला, तरी स्वयंपाक मी केला. गुपचूप माझा नवरा जेवला. तरी स्वयंपाक मी केला, गुपचूप माझा नवरा जेवला. हिला काडीचं कौतुक नाही, मला सासू नको ग बाई. हिला काडीचं कौतुक नाही, मला सासू नको ग बाई. सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई. नातवाचं तोंड पाहायचंय हिला, रोज रोज टोमणे मारते मला. नातवाचं तोंड पाहायचंय हिला, रोज रोज टोमणे मारते मला. कुणीतरी समज द्या हो हिला, अहो कुणीतरी समज द्या हो हिला. 5 वर्ष थांब जरा बाई, मला सासू नको ग बाई. नातवाचं तोंड पाहायचंय हिला, रोज रोज टोमणे मारते मला. कुणीतरी समज द्या हो हिला. 5 वर्ष थांब जरा बाई, मला सासू नको ग बाई. सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई. सासू नको ग बाई, मला सासू नको ग बाई. हास्य कवी संमेलनाचं हे द्वितीय चक्र चालू आणि या द्वितीय चक्रामध्ये आत्ताच माधवीताईंनी आपली एक उत्कृष्ट अशी रचना सादर केली, मला सासू नको ग बाई. सासूरवासामुळे सूनबाई कंटाळलेल्या असतात आणि सारखं सासू म्हणजे सारख्या सूचना या सासूबाई देत असतात. त्यामुळे त्याला कंटाळून आणि सुनेची कशी मनस्थिती असते त्या गोष्टीचं चित्रीकरण माधवीताईंनी या कवितेच्या माध्यमाने केलेलं आहे. फार सुरेख माधवीताई. या द्वितीय चक्रात मी आता पुन्हा आमंत्रित करीत आहे आजच्या या कवी संमेलनाचे उत्कृष्ट आणि सफल सूत्रसंचालक श्री सुबोध मांडवीकर यांना. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली पुढील कविता सर्व श्रोत्यांसमोर सादर करावी. माननीय सुबोधजी. माझ्या या कवितेचे शीर्षक आहे उखाण्याचा फुटाणा. लग्न व्हावे आपल्या पोरांचे सर्व पालकांचे हे स्वप्न असते. लग्न व्हावे आपल्या पोरांचे सर्व पालकांचे हे स्वप्न असते आणि पोरांना आशीर्वाद मिळावे थोरांचे अशी या थोर कवीची धडपड असते. हल्ली मात्र माझी नुसतीच धडपड असते. हल्ली मात्र माझी नुसतीच धडपड असते. कारण कोणत्याच लग्नात मला निमंत्रण नसते. वर वधूंच्या 20-25 पाहुण्यात सुद्धा मी नसतो. वर वधूंच्या 20-25 पाहुण्यात सुद्धा मी नसतो. आशीर्वाद देणाऱ्या हातांची घडी करून घरीच बसतो. असेल माझा हरी तर देईल खाटेवरी. असेल माझा हरी तर देईल खाटेवरी. आणि काय चमत्कार, लग्नाचे आमंत्रण घेऊन एक मित्र आला घरी. नेमका लग्नाच्या दिवशी उशीर झाला पोचायला.
मुहूर्त सोडून मी सरळ पोहोचलो जेवायला. अहो, लग्नाची पंगत बघून मी झालो थक्क. सेलिब्रिटी जोड्या बसल्या होत्या जेवायला चक्क. वर वधूने उखाणा घेतला एकमेकास घास देऊन. वर वधूने उखाणा घेतला एकमेकास घास देऊन. आता सेलिब्रिटीकडे वळले सर्व आपापले कॅमेरे घेऊन. कदाचित कोरोनामुळे आले नव्हते डॉक्टर नेने. कदाचित कोरोनामुळे आले नव्हते डॉक्टर नेने आणि म्हणूनच माधुरीचे एकटेच झाले येणे. जेवणाचे ताट बघून माधुरी म्हणे, दीक्षितांच्या डाएट प्लॅनशी मला नाही काही घेणे. फिट आणि सुंदर राहते मी, दीक्षित असो किंवा नेने. फिट आणि सुंदर राहते मी, दीक्षित असो किंवा नेने. सचिन तेंडुलकर म्हणे, अंजली आहे माझ्याहून थोडी ओल्ड. सचिन तेंडुलकर म्हणे, अंजली आहे माझ्याहून थोडी ओल्ड. पण तिच्या प्रेमाच्या बाउन्सरवर मी झालो क्लीन बोल्ड. आदेश दिला बांदेकरने, तोंड उघड बये होम मिनिस्टर. आदेश दिला बांदेकरने, तोंड उघड बये होम मिनिस्टर. सुचित्रा म्हणे, बायको आहे हो मी, वहिनी नाही मिस्टर. रितेश देशमुखने घेतला उखाणा लय भारी. रितेश देशमुखने घेतला उखाणा लय भारी. बायकोला देतो काकडीचा घास, गोड खाईल तर ती होईल भारी. सुबोध भावेंची बायको म्हणे, तुला पाहते रे मी पण टीव्हीवर. सुबोध भावेंची बायको म्हणे, तुला पाहते रे मी पण टीव्हीवर. आज बसलो आहो एकत्र, लक्ष असू द्या जेवणावर. कॅमेरे वळले, जेवायला बसले होते सचिन पिळगावकर. कॅमेरे वळले, जेवायला बसले होते सचिन पिळगावकर. वधू पिता म्हणे, उखाणा घ्या ना, उपकार होतील आमच्यावर. ते म्हणे, अष्टविनायकाच्या कृपेने सुप्रिया मला भेटली. अष्टविनायकाच्या कृपेने सुप्रिया मला भेटली. पहिल्या घासातच नजरेची कट्याळ काळजात घुसली. पहिल्या घासातच नजरेची कट्याळ काळजात घुसली. मराठी सेलिब्रिटींचे असे सुरू होते उखाणे. मी झालो गुंग आणि विसरलो स्वतःचेच खाणे. अहो कुठे गुंग झालात, संपले दीदींचे गाणे. बायको ओरडली, अहो कुठे गुंग झालात, संपले दीदींचे गाणे. हात पुढे करा आणि घ्या प्रसादाचे फुटाणे. हात पुढे करा आणि घ्या प्रसादाचे फुटाणे. हे देवा, नाना पाटेकर घेणारच होते उखाणा. हे देवा, नाना पाटेकर घेणारच होते उखाणा. तितक्यात आमच्या बायकोने हातात ठेवला फुटाणा. क्षमा करा देवा, तिला माहित नाही तिने काय चूक केली. क्षमा करा देवा, तिला माहित नाही तिने काय चूक केली. मराठी सेलिब्रिटींबरोबरची मेजवानी मिस केली. मी म्हटले होते, असेल माझा हरी तर देईल खाटेवरी. देवा, स्वप्नात सुद्धा तू खाऊ दिली नाही लग्नाची श्रीखंडपुरी. काही हरकत नाही, काही हरकत नाही, मी तर आहेच थोर मनाचा. नाही बोलावले तरी वधूवरास आशीर्वाद सौख्याचा. वधूवरास आशीर्वाद सौख्याचा. धन्यवाद. कार्यक्रमाच्या द्वितीय सोपानात आता येत आहे बुऱ्हाणपूरहून पुन्हा एकदा विद्या शरद श्रॉफ. नमस्कार, मी बऱ्हाणपूरहून विद्या शरद श्रॉफ. चैतन्य वाहिनीने आयोजित केलेल्या गणेश उत्सवामध्ये हास्य रचनेच्या कार्यक्रमात मला सम्मिलित करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे श्री विश्वास पाटणकर साहेब यांचे पण विशेष आभार व्यक्त करते. धन्यवाद. मी माझी एक रचना प्रस्तुत करते आहे. कवितेचं नाव आहे
नवरा म्हणजे, हो आपल्या बायकांचा तर आवडीचाच विषय नाही का. नवरा म्हणजे, नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो. नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो. तसा भोळा साम, तसा भोळा साम, पण बिनसला की जमदग्नीचा अवतार असतो. बिनसला की जमदग्नीचा अवतार असतो. सर्व हातात द्या त्याला, सर्व हातात द्या त्याला म्हणजे अगदी खुश असतो. सर्व हातात द्या त्याला म्हणजे अगदी खुश असतो. बायको घरात नसते, बायको घरात नसते तेव्हा नुसताच त्याचा त्रागा असतो. तेव्हा नुसताच त्याचा त्रागा असतो. त्याच्या बोलण्यात तो नेहमीच बरोबर असतो. त्याच्या बोलण्यात तो नेहमीच बरोबर असतो. अशा खोट्या भ्रमात तो जगत असतो. अशा खोट्या भ्रमात तो जगत असतो. बायकोच्या बोलण्यात त्याच्या ठाई राम नसतो. बायकोच्या बोलण्यात त्याच्या ठाई राम नसतो. नवरा म्हणजे अहो बायकोसमोर वाघ असतो. नवरा म्हणजे बायकोसमोर वाघ असतो. अपने मोहल्ले में तो हर कोई शेर होता है. अपने मोहल्ले में तो हर कोई शेर होता है. खरं म्हणजे मी दुसरा शब्द वापरू शकली असती, पण चांगलं नाही वाटत ना सगळ्यांसमोर नवऱ्याबद्दल असं काही बोलायला, म्हणून जाऊ द्या. अपने मोहल्ले में तो हर कोई शेर होता है. म्हणून बायकोवर त्याचा वचक असतो. म्हणून बायकोवर त्याचा वचक असतो. पण घरातला वाघ बाहेर मात्र शेळीच असतो. घरातला वाघ बाहेर मात्र शेळीच असतो. सुंदर स्त्रियांवर भाळणारा रसिक असतो. सुंदर स्त्रियांवर भाळणारा रसिक असतो. नवरा म्हणजे नवरा असतो. नवरा म्हणजे नवरा असतो. नवरा म्हणजे हक्काचा बॉडीगार्ड असतो. नवरा म्हणजे हक्काचा बॉडीगार्ड असतो. साडी घेऊन देतो ना तेव्हा तोच नारायण असतो. साडी घेऊन देतो तेव्हा तोच नारायण असतो. बायकोचा बँक बॅलन्स नेहमी त्याच्याच खिशात असतो. बायकोचा बँक बॅलन्स नेहमी त्याच्याच खिशात असतो. विड्रॉ करताना बोलणं गोड आणि हात त्याच्या खिशात असतो. नेहमी स्वतःच्या मुलांचा बाप असतो बरं का. नेहमी स्वतःच्या मुलांचा बाप असतो. पण बिनसला की कुणाचं कार्ट आहे म्हणून प्रश्न असतो. बिनसला की कुणाचं कार्ट आहे म्हणून प्रश्न असतो. नवऱ्याचा मूड नेहमीच सांभाळायचा असतो. जमलं तर पिक्चर नाहीतर 36चा आकडा असतो. जमलं तर पिक्चर नाहीतर 36चा आकडा असतो. नवरा म्हणजे नवरा असतो. नवरा म्हणजे नवरा असतो. धन्यवाद. विद्याजींची खूप छान प्रस्तुती. काय कशी गंमत असते ना. नवरे म्हणतात आम्ही नेहमी बायकोसमोर हार मानतो, आणि बायका म्हणतात आमचे हे कधीच आमचे ऐकत नाही. आणि असेच कभी धूप कभी छाँव, मेरे दुखे तो तुम और तुम्हारे दुखे तो मैं दाबू पाँव, या सिद्धांतावर सर्वांचे आयुष्य आपले छान चालत असते. आमंत्रित आहे आता जबलपूरहून पुन्हा एकदा नितीन देसाई. ते आपल्याला काही टिप्स देणार आहेत. पहा, ज्याला जसे जमले त्याने ते ग्रहण करावे आणि फीडबॅक मात्र आम्हाला निश्चित द्यावा ही विनंती. माझी दुसरी कविता, त्याचं शीर्षक है नौकरी का पंच. नौकरी और बिजनेस दोनों के अपने फायदे और नुकसान हैं. नौकरी करना मेरी माने तो एक कला है.
उसमें भी सरकारी नौकरी करना। विभिन्न प्रकार के किरदार मिलते हैं, जिनमें से कुछ किरदार के बारे में मैं यहाँ इस कविता के माध्यम से बताना चाहता हूँ। पहला किरदार, बने रहो पगला काम करेगा अगला। बने रहो पगला काम करेगा अगला, पालोगे टेंशन बीवी उठाएगी पेंशन। पालोगे टेंशन बीवी उठाएगी पेंशन, देते रहो डोनेशन पाते रहो प्रमोशन। देते रहो डोनेशन पाते रहो प्रमोशन, और क्रिएट करो कंफ्यूजन पेंडिंग रखो डिसीजन। क्रिएट करो कंफ्यूजन पेंडिंग रखो डिसीजन। बने रहो पगला काम करेगा अगला, पालोगे टेंशन बीवी उठाएगी पेंशन, देते रहो डोनेशन पाते रहो प्रमोशन, क्रिएट करो कंफ्यूजन और पेंडिंग रखो डिसीजन। अब दूसरा किरदार, काम करन कर काम की फिक्र कर। काम करन कर काम की फिक्र कर, फिक्र कर अपने साहब से जिक्र जरूर कर। काम करन कर काम की फिक्र कर, अपने साहब से जिक्र जरूर कर। जिक्र तो कर पर काम करने वाले को उंगली कर। जिक्र तो कर पर काम करने वाले को उंगली कर, वो भी बदल बदल के कर। फिर भी मन न माना तो उसकी चुगली बड़े अफसर से कर। फिर भी मन न माना तो उसकी चुगली बड़े अफसर से कर। संतुष्टि के लिए उसकी चुगली सबसे बड़े अफसर से कर। संतुष्टि के लिए उसकी चुगली सबसे बड़े अफसर से कर। बड़े साहब के चपरासी और पीए से पंगा कभी न लेना। बड़े साहब के चपरासी और पीए से पंगा कभी मत लेना। सिर्फ यस्सर यस्सर करना तो काम भी फिट और दाम भी फिट। सिर्फ यस्सर यस्सर करना तो काम भी फिट और दाम भी फिट। अब इनसे निजात पाना तो कैसे पाएंगे आप? ऑफिस में कार्य करते रहो सदा सतर्क। ऑफिस में कार्य करते रहो सदा सतर्क। चुगलखोरों के साथ काम करोगे बढ़ जाएगा मर्ज। चुगलखोरों के साथ काम करोगे बढ़ जाएगा मर्ज। बढ़ जाएगा मर्ज हो जाए बड़ी दुर्घटना। बढ़ जाएगा मर्ज हो जाए बड़ी दुर्घटना। अरे पेंशन तो जाएगी और टूट जाएगा सपना। पेंशन तो जाएगी और टूट जाएगा सपना। ऑफिस में कार्य करते रहो सदा सतर्क। चुगलखोरों के साथ काम करोगे बढ़ जाएगा मर्ज। बढ़ जाएगा मर्ज हो जाए बड़ी दुर्घटना। पेंशन तो जाएगी और टूट जाएगा सपना। अंत में कहना चाहूंगा, नितिन कहे साम दाम दंड भेद अपनाओ। नितिन कहे साम दाम दंड भेद अपनाओ, और चतुराई से काम कर सुरक्षित रिटायर हो जाओ। चतुराई से काम कर सुरक्षित रिटायर हो जाओ। सुरक्षित रिटायर हो जाओ। सुरक्षित रिटायर। धन्यवाद। बहुत बढ़िया नितिन जी, एक बहुत शानदार प्रस्तुती आपकी हिंदी। आता नोकरीच्या टिप्स नंतर गोव्याहून शांता लागू घेऊन येत आहे एक मस्त, काय वाटलं तुम्हाला? गोव्याहून मस्त, मस्त म्हणजे काय? त्या गोव्याहून ऐकवत आहे आता आपल्याला एक मस्त पैकी कविता. आनंद घेऊया आपण शांता लागू यांच्या कवितेचा. नमस्कार. आता माझी दुसरी कविता आहे, त्याचं नाव आहे गुरुमंत्र. एक शाळा आहे राजकारण शिकवणारी. तिथे एक विद्यार्थी गेलाय. तो शिष्य आपल्या गुरुजींना विचारतोय की गुरुजी, मला राजकारणाचे मंत्रतंत्र शिकवा. आता ते काय मंत्रतंत्र गुरुजींनी सांगितलेत ते आता ऐका. मी गुरूंना म्हटलं मला राजकारण करायचंय. मी गुरूंना म्हटलं मला राजकारण करायचंय. गुरुजींनी विचारलं तुला कुठं कुठं चरायचंय. गुरुजींनी विचारलं तुला कुठं कुठं चरायचंय. मी म्हटलं गुरुजी पहिला धडा शिकवा. मी म्हटलं गुरुजी पहिला धडा शिकवा. राजकारण विषयातले मंत्रतंत्र ऐकवा. राजकारण विषयातले मंत्रतंत्र ऐकवा. गुरुजी म्हणाले बाळा युनिफॉर्म हवा. गुरुजी म्हणाले बाळा युनिफॉर्म हवा. गेंड्याच्या कातडीचा शिवून घे नवा. गेंड्याच्या कातडीचा शिवून घे नवा. छान छान वत्सा आता धुळाक्षरे गिरव. छान छान वत्सा आता धुळाक्षरे गिरव. पण त्याआधी डोईवरची टोपी जरा फिरव. पण त्याआधी डोईवरची टोपी जरा फिरव. चार पायाच्या खुर्चीभोवती राजकारण फिरतं. चार पायाच्या खुर्चीभोवती राजकारण फिरतं. टोपी खालच्या बुद्धीचं कामच काय उरतं. टोपी खालच्या बुद्धीचं कामच काय उरतं. खुशाल नेऊन बाजारात तत्वनिष्ठा विक. खुशाल नेऊन बाजारात तत्वनिष्ठा विक.
आणि आता हळूहळू राजकारण शिक, आणि आता हळूहळू राजकारण शिक. पावकी निमके विसर, पावकी निमके विसर, बाळा लाखाचे पाडे घोक. पावकी निमके विसर बाळा लाखाचे पाडे घोक. आणि खरं वाटेल असं खोटं बोल छाती ठोक. बाळा खरं वाटेल असं खोटं बोल छाती ठोक. नमस्कार. खूप छान गुरुमंत्र दिला शांताजीतून, खूप छान गुरुमंत्र दिला. अहो प्रेक्षक हो, आपल्या घरातून भविष्यात कोणी राजकारणात आले ना तर चैतन्य वाहिनीला विसरू नका मग तुम्ही. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. मध्य प्रदेशात राहून मराठी भाषा तसेच साहित्य याच्या सेवेत असणारे श्री अनिल निगुडकरजींना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आणि आपल्या या 2 ओळी वाचून मी आपला निरोप घेतो. हास्य ही संजीवनी आहे, हास्य ही संजीवनी आहे, हसा आणि स्वस्थ रहा. हास्य ही संजीवनी आहे, हसा आणि स्वस्थ रहा. कोरोना आज आहे उद्या जाईल, सावध रहा आणि मस्त रहा, सावध रहा आणि मस्त रहा. नमस्कार. नमस्कार. आपण सर्व भारतीय लोक 2 गोष्टींनी खूपच त्रासलेले असतो. पहिली गोष्ट म्हणजे महागाई, आणि दुसरं म्हणजे मिलावट किंवा भेसळ. तर या भेसळीवर मी एक विनोदी कविता लिहिलेली आहे, ती आपल्या समोर मी सादर करत आहे. भेसळ भेसळ चहूकडे, भेसळ भेसळ चहूकडे आणि दिसेना अस्सल कुणीकडे. भेसळ भेसळ चहूकडे आणि दिसेना अस्सल कुणीकडे. गवळी पाण्याची भेसळ करतो, गवळी पाण्याची भेसळ करतो, दूध शुद्ध मिळत नाही. गवळी पाण्याची भेसळ करतो, दूध शुद्ध मिळत नाही. आणि वाण्याचं तर काही विचारूच नका, वाण्याचं काही विचारूच नका, तो तर मापही शुद्ध ठेवत नाही. वाण्याचं काही विचारू नका, तो मापही शुद्ध ठेवत नाही. डाळ तांदूळात खडे असतात, डाळ तांदूळात खडे असतात, सहज कोणाला कळत नाही. डाळ तांदूळात खडे असतात, सहज कोणाला कळत नाही. जेवताना मात्र सहज समजतं, इथेही भेसळ सुटली नाही. जेवताना मात्र सहज समजतं, इथेही भेसळ सुटली नाही. शिक्षणात ट्युशनची भेसळ करतात, शिक्षणात ट्युशनची भेसळ करतात, शिक्षक कोणाचं ऐकत नाही. शिक्षणात ट्युशनची भेसळ करतात, शिक्षक कोणाचंच ऐकत नाही. ट्युशन लावल्याशिवाय मुलांना पास काही करत नाही. ट्युशन लावल्याशिवाय मुलांना काही पास करत नाही. अहो औषधात सुद्धा भेसळ असते, औषधात सुद्धा भेसळ असते, डॉक्टर परवा करत नाही. औषधात सुद्धा भेसळ असते, डॉक्टर परवा करत नाही. अहो दुप्पट पैसे घेतल्याशिवाय ते ऑपरेशन सुद्धा करत नाही. साधू संतही भेसळयुक्त, साधू संतही भेसळयुक्त, विश्वास कोणाला वाटत नाही. साधू संतही भेसळयुक्त, विश्वास कोणाला वाटत नाही. एकटी दुकटी बाई भेटली की तिला साले सोडत नाही. बँकेत सुद्धा पूर्वीसारख्या शुद्ध नोटा राहिल्या नाही. बँकेत सुद्धा पूर्वीसारख्या शुद्ध नोटा मिळत नाही. नकली नोटा करती भेसळ, नकली नोटा करती भेसळ, सहज कोणाला समजत नाही. हवा पाणी सुद्धा आता शुद्ध मुळीच राहिलं नाही. हवा पाणी सुद्धा आता शुद्ध मुळीच राहिलं नाही. तिथेही भेसळ शिरली, त्यांना पवित्र राहता आलं नाही. तिथेही भेसळ शिरली, त्यांना पवित्र राहता आलं नाही. वैतागून मी शेवट ठरवलं, या भेसळी दुनियेत जगायचंच नाही. वैतागून मी शेवट ठरवलं, या भेसळी दुनियेत जगायचंच नाही. हवा पाणी शुद्ध मिळेना, तिथे राहण्यात अर्थ नाही. हवा पाणी शुद्ध मिळेना, तिथे राहण्यात अर्थ नाही. बाजारात जाऊन मी विष आणलं, पण इथेही भेसळ सुटले नाही. बाजारात जाऊन मी विष आणलं आणि इथेही भेसळ सुटली नाही. अहो चक्क झोप लागली, परंतु मरण काही आलं नाही. चक्क झोप लागली, परंतु मरण काही आलं नाही. जीव देण्यास मी शेवट पंख्याला लटकलो.
जीव देण्यास मी शेवट पंख्याला लटकलो आणि पंख्यासकटच खाली पडलो. जीव देण्यास मी पंख्याला लटकलो आणि पंख्यासकटच खाली पडलो. जीव तरीही माझा गेला नाही, कारण छताच्या सिमेंटमध्येच भेसळ होती हे लक्षात आमच्या राहिलं नाही. हातपाय तुटल्यावर आज ठरवलं, हातपाय तुटल्यावर आज ठरवलं, हातपाय तुटल्यावर आज ठरवलं आता या मरणाच्या फंदात काही पडायचं नाही. हातपाय तुटल्यावर आज ठरवलं या मरणाच्या फंदात आता काही पडायचंच नाही. आणि स्वप्नात सुद्धा भेसळीला आपण नावं कधी ठेवायची नाही. स्वप्नात सुद्धा भेसळीला आपण नावं कधी ठेवायची नाही. नमस्कार. अशा प्रकारे अत्यंत दर्जेदार, अत्यंत हास्य आणि विनोदाने ओतप्रोत अशा रचना आजच्या या हास्य कवी संमेलनाच्या दरबारामध्ये 9 साहित्यिक रत्नांनी अत्यंत उत्साहाने, जोमाने सादर केल्या. आणि या गणेशोत्सवाच्या आजच्या या दशम पुष्पाला गणरायांच्या चरणी आपल्या उत्कृष्ट कवितांच्या माध्यमाने, रचनाच्या माध्यमाने अर्पित केलेला आहे. किती आभार मानावे कमीच आहे, कारण सर्वांनी अत्यंत मेहनत घेऊन परत त्यांना विनंती केली आणि त्यांनी चैतन्य वाहिनीचा विनंतीला मान दिला आणि आपल्या रचना आजच्या या कार्यक्रमात सादर केलेल्या आहे. निश्चित रूपाने मी त्यांचा चैतन्य वाहिनीतर्फे खूप खूप आभारी आहे. त्यांना मी धन्यवाद ज्ञापित करतो. अशाच प्रकारचा सहयोग या सर्व साहित्यिक मंडळींकडून चैतन्य वाहिनीला निरंतर मिळत जाईल अशी मी अपेक्षा ठेवतो. तसेच आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री दत्तात्रय कुलकर्णीजी, मी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की ते उत्कृष्ट हास्य कलाकार आहेत. कुलकर्णी बंधू या नावाने ते निव्वळ मध्य प्रदेशात नव्हे तर संपूर्ण भारतभरात प्रसिद्ध आहे. त्यांची कीर्ती पसरलेली आहे. मी त्यांना विनंती केली होती की आजच्या या कार्यक्रमात, हा हास्याचा कार्यक्रम आहे, तेव्हा प्रमुख पाहुणे या नात्याने जर आपण आपल्या काही प्रस्तुती दिली नाही तर मला वाटतं हा कार्यक्रम अर्धवट राहील. तेव्हा मी त्यांना विनंती केली की आपण जास्त नाही पण आपल्याला जमेल अशी आपली प्रस्तुती जेवढी जमेल तेवढी अवश्य द्यावी आणि आजच्या या हास्य दरबाराला पूर्णता प्रदान करावी. त्यांनी माझ्या विनंतीस मान दिला आहे आणि त्यांनी विनंती स्वीकार केली आहे. आता आपणासमोर हास्य कलाकार श्री दत्तात्रय कुलकर्णी आपल्या 2-3 प्रस्तुती सादर करतील. माननीय दत्तात्रय कुलकर्णीजी, मी आपल्याला सादर आमंत्रित करतो. श्रोतेहो नमस्कार. आत्ताच आपण कवी दरबार ऐकला, पाहिला. एकेका कवीने शब्दांच्या माध्यमाने तुमच्या आमच्या मनात फुलझडी सुरू केली. त्याचा आनंद आपण घेतला, रसास्वादन घेतलं. आता प्रश्न हा आहे की हे असं शक्य कसं होतं? शक्य तेव्हाच होतं जेव्हा आपण शब्दांना ओळखून त्यांच्या योग्य ठिकाणी जमवतो. हे कविता असो का कुठली गोष्ट असो, कोणतीही गोष्ट सांगताना शब्दाची जमवाजमव जी आहे त्याच्यातच हास्य आहे. आजचा हास्य दरबार ऐकल्यानंतर मलाही 1-2 गोष्टी अशा सुचल्या. आता यांनी म्हटलं आहे म्हणून मी यांचाही मान राखू इच्छितो. एकदा काय झालं, 7-8 लोक बसले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती, यार आपल्या भाषेचा विकास का नाही झाला? व्हायला होता. तुम्ही शिकलेले, मी शिकलेलो, हे शिकलेले, आपले मुलं सुलं सगळे शिकलेले, मग आपल्या भाषेचा विकास का नाही झाला? मला विचारण्यात आलं, कारण की वयस्कर मीच होतो. काय तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या याचा विकास का नाही झाला आपल्या भाषेचा? मी म्हटलं आता मी माझ्या स्वभावाप्रमाणे सांगतो, समजून घ्या. आपली भाषा एका अशा टांग्यात बसली आहे जे जुन्या काळीचे टांगे जर तुम्ही पाहिले असतील, 2 जण इथे बसतात, 2 जण इथे बसतात, 1 जण त्या टांगेवाल्याजवळ समोर बसतो आणि पाठीमागे फटकी लागलेली असते, दार लागलेलं असतं. तर त्याच्यामध्ये एकदा काय झालं, एका टांगेवाल्याला दिवसभर एकही सवारी मिळाली नाही. अचानक संध्याकाळी 4-5 लोक उतरले आणि तेही काही सामान्य नव्हे,
एकाहून एक असं डबल टांगेवाल्यांनी पाहिलं आणि देवाला प्रार्थना केली, याच्यातली एक जरी सवारी मला मिळाली तर दिवसभराचं पोटा पाण्याची व्यवस्था होऊन जाईल. म्हणून तोही वाट पाहत होता. तेवढ्यात ते 4ही जण जवळ आले आणि टांगेवाल्याला म्हणे, रिकामा आहे का, कुठे जायचं आहे? अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे. चलू ना म्हणे. किती लोक आहेत? तर त्यांनी विचारलं किती लोक आहेत. म्हणे तू सांग तर खरी किती लागेल. त्यांनी काय प्रत्येक सवारीप्रमाणे सांगायचं होतं तेवढं सांगितलं आणि तो म्हणे इतके पैसे, म्हणजे आम्ही 4 लोक आहोत, 25 रुपयाप्रमाणे 100 रुपये द्यायचे तुला? नाही नाही, कमी कर काही. बरं साहेब, तुम्हाला जे द्यायचं ते द्या, बसा. त्यांचा सामान वगैरे ठेवला आणि 2 सवारी इकडे 2 सवारी इकडे आणि फटाकन फटकी लावली. सटाकन घोड्याला हंटर मारला. घोडा खळबळ 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 धावायला लागला. पुढचा एक चौक आला. टांगेवाल्याने टांगा थांबवला, खाली उतरला. फटाकन फटकी उघडली, फटाकन फटकी बंद केली. पुन्हा टांगा चालवायला लागला. खळबळ खळबळ खळबळ. दुसरा तिसरा चौक आला तोपर्यंत हेच तमाशे चालत होते. 4थ्या चौकावर उतरला आणि फटकी उघडली आणि फटकी बंद करणार तेव्हा एका सवारीचं डोकं बिघडलं आणि तो म्हणाला, ए टांगा चालवतोय की तमाशा करतोय? टांगेवाला म्हणाला, साहेब चुप बसा. तुम्ही 4 जण हे असे एकाहून एक डबल. माझा घोडा आहे मरियल. मी त्याला प्रत्येक चौकावर फाटक उघडून फाटक बंद करून त्याचा आवाज झाला की घोडा समजतो एक सवारी उतरली, एक सवारी उतरली. असंच दरवर्षी आपल्यालाही भाषेचा विकास व्हावा म्हणून आज हा सप्ताह, हा तो पंढरवाडा, असं सगळं सांगून हे टांगेवाल्यासारखंच केलं जात आहे मित्रांनो. फटकी उघडली, फटकी बंद केली, एक सवारी उतरली. त्यामुळे माझं तरी मत आहे, म्हणून आपल्या भाषेचा विकास होऊ शकला नाही. एकदा एका ठिकाणी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम चालू होता. जवळजवळ बरेचसे गायक कलाकार होते. एकेकाला जवळजवळ 3-3 तास बैठक द्यायची होती, कारण की 24 तास चालतो ना तो कार्यक्रम. तर तिथे एक जण बसला, त्याने डोळे बंद केले आणि जी पद्धत असते शास्त्रीय संगीताला सूर लावण्याची वगैरे, ते सगळं सुरू झालं. लोक ऐकत होते, पण अजून तबल्याचा आवाज नाही, अजून दुसऱ्या वाद्यांचा आवाज नाही. त्यामुळे लोक काही जांभया घ्यायला लागले, काही स्वतःचं डोकं खाजवायला लागले. इथपर्यंत एकाला तर इतकी झोप आली आणि इतकं खाजव खाजव होत होतं, शेवटी स्वतःचं सोडून बाजूच्याच डोकं खाजवायला लागला. अहो ते शास्त्रीय संगीत आहे, सगळ्यांना कसं जमणार. झालं, तो गायक आपला गायला लागला. त्याने डोळे बंद केले, सूर वगैरे लावला. बरं ती पद्धतच असते, एक हात कानाला, एक हात लोकांसमोर आणि मग ते म्हणत गेला. डोळे बंद होते. जेव्हा त्या गायकाने डोळे उघडून पाहिलं तर प्रेक्षागृह रिकामं. फक्त एक माणूस बसलेला दिसला. म्हणून त्यांनी विचारलं, काय आवडतंय ना गाणं तुम्हाला? बाकी मंडळी असो का नसो, शास्त्रीय संगीतामध्ये एक जरी दर्दी माणूस असेल श्रोता म्हणून तर कलाकाराचं उत्साहवर्धन होतं. तो हॉलमध्ये बसलेला माणूस उठला, म्हणे भ्रम नका पाळू, मला शास्त्रीय संगीतात रुची आहे असं समजू नका. मी तर एवढ्यासाठी बसलो आहे की ह्या सतरंजा, हे तखत, हा माईक माझ्या इथला आहे. मी साऊंड सर्व्हिसवाला आहे. असं पुढच्या वर्षी पुन्हा मी त्या संमेलनाला गेलो आणि तसंच दृश्य मला दिसून आलं. हो, गंमत नाही, खरंच सांगतो. दुसऱ्यांदाही असंच झालं. तो शास्त्रीय गायक म्हणायला लागला, डोळे बंद केले आणि हळूहळू गर्दी ओसरत गेली. पाहिलं तर पुन्हा हॉल रिकामा, एक बसलेला दिसला. आता ह्या गायक कलाकाराला प्रश्न पडला, हा तोच. याला जर आपण विचारू गाणं आवडतंय ना, तर हाच म्हणेल की नाही, सतरंजा आणि माईक माझा आहे. म्हणून त्या शास्त्रीय संगीत गायकाने प्रश्न फेकला दुसरा.
हां कळलं, आलं माझ्या लक्षात. तुम्ही एवढ्यासाठी बसला आहात ना की या सतरंजा माईक वगैरे सगळं तुमच्या इथला आहे. तो उठला आणि म्हणाला नाही नाही तुमच्यानंतर माझा नंबर आहे. तेव्हा ही मोठी गंमत असते मित्रांनो. आत्ता मी या कवी लोकांना वगैरे ऐकलं, यांनी मराठी कवी दरबार साजरा केला. मलाही 2-4 अशा काही रचना माहिती आहे काही लोकांच्या, पण त्या हिंदी भाषेतून आहे. आपण त्याचाही आनंद घेऊ, कारण की काय कवी संमेलन आहे, मग आपण कवी संमेलनाशीच जुळलेलं राहू तर रंग पक्का होईल. एकदा एका कवीला आमंत्रित करण्यात आलं आणि त्याला म्हटलं आप होशंगाबाद से आए हैं और बहुत अच्छा लिखते हैं और ये अपनी रचना सुनाएं. श्रोताओं, गद्य काव्य लिखता हूँ. गद्य काव्य का एक प्रकार होता है जिसमें कवितामय नहीं गद्यमय होता है. सुनिए मेरी बात को. रिम झिम पानी बरसा था, रिम झिम पानी बरसा था, मैं चलता था पानी गिरता था, मैं चला गिरा उठा समझा क्या हुआ, कुछ नहीं, अभी बस का धक्का लगा. हाँ, अरे वाह 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 वाह, कितनी अच्छी बात है. आज हमारे बीच ये इतने बड़े अच्छे कवि आए हुए हैं और इनसे भी अपन इनसे एक रचना सुनेंगे. सब वो आपने वो जो सुनाई थी कविता उसको सुनाइए. कहाँ, खंडवा में या रतलाम में कहीं सुनी थी मैंने आपसे, उसको सुनाइए. हाँ, अच्छा वो कविता ठीक है. दोस्तों, मेरी इस कविता का शीर्षक है नारे. पहले थे नारे 2 या 3 बच्चे लगते घर में अच्छे. पहले थे नारे 2 या 3 बच्चे लगते घर में अच्छे. फिर बदले नारे 2 हम 2 हमारे. पहले थे नारे 2 या 3 बच्चे लगते घर में अच्छे. फिर बदले नारे 2 हम 2 हमारे. अब बदलेंगे नारे हम हमारे तुम तुम्हारे. मित्रों, बहुत रात हो चुकी है. एक 4 पंक्तियां अंतिम सुना रहा हूं आपको. इसका शीर्षक है शासन और राशन. सुनिएगा. ये जनतंत्री शासन है, ये जनतंत्री शासन है, यहाँ मिलता कम राशन है. ये जनतंत्री शासन है, यहाँ मिलता कम राशन है. अगर चाहिए हो थोड़ा मांगो बहुत, अगर चाहिए हो थोड़ा मांगो बहुत. मसलन चाहिए हो 1 किलो शक्कर मांगो 10 किलो शक्कर. चाहिए 1 किलो डालडा मांगो 10 किलो डालडा. सुनकर के ये बात बोले राम प्रताप, ऐसी है बात. जाता हूं मंदिर में, चाहिए है लड़का मांगूंगा बाप. खूप खूप धन्यवाद दादा. अशा प्रकारे आजचा हा हास्य विनोदाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. मी पुन्हा एकदा सर्व साहित्यिक कवी कवयित्री मंडळींचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज श्री दत्तात्रय कुलकर्णी, सौ जयश्री वहिनी आमच्या या कार्यक्रमात उपस्थित झाल्या. या व्यासपीठाची त्यांनी शोभा वाढवली आणि आपला कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारचे सहकार्य, असाच सहयोग चैतन्य वाहिनीला त्यांच्याकडून पुढे देखील मिळत राहील या अपेक्षेसह पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे, कलावंतांचे आणि त्याचबरोबर साहित्यिकांचे आभार मानून आजच्या कार्यक्रमाच्या समाप्तीची घोषणा करतो. खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार मंडळी, काय धमाल सुरू आहे ना. आजचा कार्यक्रमही झक्कास झाला नाही.
तर मंडळी, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे स्वच्छंद टूर्स ठाणे, नारायण इंजिनियर्स गुडगाव, महाराष्ट्र ब्रह्मवृंद समाज जबलपूर, श्री दत्त भजन मंडळ जबलपूर, वेल अँड वेल कल्चर अँड एज्युकेशन सोसायटी इंदूर, सेल्फी अपॅरल पुणे, वर्षा क्रिएशन ग्राफिक्स अँड वेब डिझायनर लुधियाना, शक्ती महिला भजन मंडळ शक्तीनगर जबलपूर. तर मंडळी, एकदा पुन्हा उद्या गणपती बाप्पा